मग शुगरच्या टॅबलेट माझ्या सकाळी संपल्या. सिप्ला कंपनीच्या रोसिलिप 20 म्हणून टॅबलेट्स आहे. आज चंद्रपूरच्या बाजारात त्या टॅबलेट्स मला मिळाल्या नाही. मग त्याला पूर्ण 10-20 दुकानं फिरायला लावले. एका दुकानात मला स्ट्रीप दिल्या. त्याची आता मी जेव्हा तो म्हणाला तर म्हणतो किती आहे त्याच्याकडे, तर म्हणाले त्याच्याकडे 6-7 स्ट्रीप आहे. म्हणतो घेऊन टाक. त्यांनी घेतल्या. आता 6-7 ट्रिप म्हणजे साधारणतः 10 गुणिले 7 स्ट्रीप म्हणजे 70 टॅबलेट्स त्या आल्या. त्याच्यावर एक्सपायरी डेट पाहिली तर ती जुलैची आहे. म्हणजे मला 50 टॅबलेट जुलैच्या पहिल्या तारखेपर्यंत लागतील, 20 वाया जातील. मी पुन्हा फोन केला तर त्यांनी एक नवीन पुन्हा माहिती दिली की सर्व औषध कंपन्या आता कोरोनाच्या औषधीवर भिडताय धीरे धीरे. आणि मग काही दिवसानंतर जसं आता कोविड आणि नॉन कोविड हॉस्पिटल, जसं आता आमच्या चंद्रपुरात एखाद्याला हार्ट अटॅक आला तर त्याच्यासाठी एकही हॉस्पिटल शिल्लक नाही आहे. आता एकही शिल्लक नाही. एखाद्याला हार्ट अटॅक आल्यानंतर देवाचं नावच घ्यावं लागणार आहे. असंच औषधीचं झालं बरोबर प्रश्न निर्माण होणार आहे. आणि याच्यावर जे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आकलन अंदाज हा थोडा कमी पडतोय, कमतरता होते. हा नमस्कार, ललित बोलतो. आपण पत्रकार परिषद सुरू नाही केली, आता यायचे होते म्हणून आपण सहज बोलतोय. मग आपण नंतर एकदा प्रश्नोत्तर करू. संजयजी चालू करा. हो हा नमस्कार. सर्वप्रथम मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आपल्या परिवाराचा आरोग्य उत्तम राहण्याचा आशीर्वाद ईश्वराने तुम्हा सर्वांना द्यावा. तुमच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी ईश्वराने घ्यावी, चांगल्या तब्येती असाव्यात आणि तुमच्या परिवाराचंही आरोग्य चांगलं असावं. आज ही पत्रकार परिषद घेताना खरं तर नागपूरमध्ये येऊन पत्रकार परिषद घेता आली असती तर जास्त आपल्याला जास्त संवाद करणं सहज होतं. पण आता संवाद करताना तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करतो आहे. आज जेव्हा महाराष्ट्राची एकूण या कोरोनाच्या संदर्भात कोविडच्या संदर्भात परिस्थिती आपण बघतोय ती अतिशय चिंताजनक आहे, चिंतनीय आहे. ज्या कोरोनाच्या संकटात कोरोनाच्या लढाईत सर्वांनाच एकत्र येऊन जात पात धर्म राजकारणाच्या बाहेर जाऊन एकत्रितपणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या मार्गावर कार्य करण्याची आवश्यकता आज महाराष्ट्रामध्ये जाणवते आहे. या क्षणाला महाराष्ट्रामध्ये पहिला आणि दुसरी लाट जर गृहीत धरली तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 37,70,707 कोविड-19 पेशंट्स हे साधारणतः नोंदणी लागली आहे. या कोविड-19 केसेसमध्ये आजच्या दिवशी 6,47,933 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 59,970 या महाराष्ट्राच्या जनतेपैकी 59,970 लोकांना आपला जीव गमवावा लागला. हे आमच्या तुमच्या सर्वांसाठी दुःखदायक आहे. देशामधल्या एकूण मृत्यूपैकी साधारणतः महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात झाला. देशातल्या प्रत्येक 3 मृत्यू मागे 1 मृत्यू हा महाराष्ट्राचा आहे. आणि या साऱ्या वातावरणामध्ये माननीय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या संदर्भामध्ये राज्य सरकारला भरीव मदत नेहमीच केली. आज देशामध्ये सर्वात जास्त वॅक्सिनेशन हे महाराष्ट्राला 14 एप्रिलची जी स्थिती आहे, महाराष्ट्राला 1,29,62,470 वॅक्सिन्स उपलब्ध झाल्या. 10 राज्य अशी आहे ज्यांच्याकडे 5 लाखाहून अधिक वॅक्सिन शिल्लक आहे. 14 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये 17 लाखापेक्षा अधिक वॅक्सिन या महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहेत, ज्याचा वापर अजून व्हायचा होता आणि त्या 14 एप्रिल नंतर कदाचित काहीचा वापर झाला असू शकतो. 14 एप्रिलची मी साधारणतः माहिती देतोय. स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी
यांनी बैठका घेतल्या, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन देण्याचं काम केलं. देशाच्या एकूण ऑक्सिजन क्षमतेच्या तुलनेत 110% अतिरिक्त ऑक्सिजन निर्माण होतोय. देशात कुठे कुठे ऑक्सिजन उपलब्ध होतो याची दररोज माहिती घेऊन केंद्र सरकारच्या मतीने आवश्यक तिथं ऑक्सिजन देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलं. जेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ऑक्सिजन नेण्यावर काही राज्य आडकाठी टाकत होते, तेव्हा केंद्राने विशेष आदेश काढून या वाहतुकीचा गतिरोध सुद्धा दूर केला. आपल्या राज्यामध्ये भिलाई स्टील प्लांट मधून आता ऑक्सिजन महाराष्ट्रामध्ये दिला जातोय. रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या संदर्भात 4 कंपन्यांना पेटेंट कायद्यानुसार 4 कंपन्यांना देशात रेमडेसिवीर उत्पादनाची परवानगी होती. पण माननीय पंतप्रधान महोदयांनी पेटंट कायद्यातील अडचण दूर करीत 17 कंपन्यांना परवानगी हे रेमडेसिवीर उपलब्ध करण्यासाठी दिली आहे. आणि आता 20 ठिकाणी परवानगी देऊन रेमडेसिवीर उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. म्हणजे 17 अधिक 4 21 कंपन्यांपैकी 20 ठिकाणी रेमडेसिवीर यामध्ये उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जातोय. या अगोदर महाराष्ट्राला 4434 व्हेंटिलेटर्स देण्यात आले. आता नुकतंच डॉक्टर हर्षवर्धन यांनी 1400 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणाही केली आणि मदतीचा हात पुढे केला. जेव्हा पहिली लाट आली तेव्हा देशामध्ये सर्वात जास्त मास्क 32 लक्ष म्हणजे 3.2 मिलियन 32,01,000 मास्क हे पहिल्या लाटेत महाराष्ट्रात दिले. पीपीई किट 14,83,000 पीपीई किट्स दिल्या. HCQ टॅबलेट्स 97,02,000 टॅबलेट्स दिल्या. साधारणतः राज्याला आतापर्यंत 1,00,000 कोटी रुपयाची मदत ही विविध माध्यमातून देण्यात आली, ज्यामध्ये ग्रँट इन एड असेल, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असेल, 15वा वित्त आयोगाचा निधी असेल. जीएसटी मध्ये 14% जीएसटीची वाढ गृहीत धरून आमच्या राज्याचा जो जीएसटी 1 जुलै 2017ला इन्शुअर्ड केलाय त्यामधला निधी असेल, साधारणतः 1,00,000 कोटीपेक्षा जास्त मदत ही केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली. पण ही मदत दिल्यानंतर सुद्धा या संकटात एकीकडे मुख्यमंत्री महोदय सांगतात की राजकारण करू नका, उणे दुणे काढू नका, आणि दुसरीकडे मात्र याच राज्याचे एक मंत्री ज्यांच्याकडे अल्पसंख्य विकास विभाग आहे, कौशल्य विभाग आहे, तरुणांना कौशल्य देण्याच्या ऐवजी केंद्राला बदनाम करण्याचं स्किल कौशल्य मात्र यांनी स्वतःमध्ये आत्मसात केलंय. हे कौशल्य आहे केंद्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी माहिती देणे. आपल्याला मी गुजरात सरकारचं व महाराष्ट्र सरकारचे दोन्हीही पत्र दिले आहे, जे तुम्हाला संजय फांजेजींच्या माध्यमातून कदाचित व्हॉट्सअपवर उपलब्ध झाले असतील. एक गुजरात सरकारचं कमिशनर फूड अँड ड्रग्ज कंट्रोल ऍडमिनिस्ट्रेशन ब्लॉक हे गुजरात सरकारचं एक पत्र आहे, जे पत्र नवाब मलिक साहेबांनी दाखवलं होतं. आणि आपल्याही राज्य सरकारचं तसंच शब्दशः पत्र अभिमन्यू काळे कमिशनर फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेट यांनीही काढलेलं पत्र आहे. या दोन्ही पत्राचा आशय सारखा आहे, पण श्री नवाब मलिक यांनी मात्र केंद्र सरकारवर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी, या राज्य सरकारचं अपयश झाकण्यासाठी, या देशामध्ये सर्वात मोठं संकट महाराष्ट्रात असताना त्यावर उपाययोजना करण्याच्या प्रयत्नाच्या ऐवजी केंद्राला बदनाम करण्याच्या दृष्टीने
या कौशल्य विभाग मंत्र्यांनी केंद्राच्या बद्दल खोटं नाटं पसरवण्याचा प्रयत्न केला. आमची पहिली मागणी आहे की आम्ही या देशामध्ये कायदा केलाय, द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. या ऍक्ट नुसार, द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 नुसार पनिशमेंट फॉर फॉल्स वॉर्निंग सेक्शन 54, या 54 मध्ये 1 वर्षापर्यंत वाढेल अशी शिक्षा ही या कायद्याच्या तरतुदीमध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने नवाब मलिक यांच्यावर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 या कायद्याच्या सेक्शन 54 नुसार लोकांमध्ये भीती पसरवण्याचं काम, लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम व पॅनिक सिच्युएशन निर्माण होईल अशा पद्धतीची मंत्रीपदावर असताना ही माहिती, खोटी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक असफल प्रयत्न केलाय. आमची पहिली मागणी आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 सेक्शन 54 नुसार या मंत्री महोदयावर FIR दर्ज करून या मंत्री महोदयांनी पॅनिक सिच्युएशन निर्माण करण्याचं, खोटी माहिती देऊन काम केलं आहे, यांच्यावर सेक्शन 54 चा गुन्हा हा राज्य सरकारने त्वरित दाखल केला पाहिजे. या सरकारला एक नवीन सवय लागली आहे. खरं तर हे सरकार बहुमानीच्या आधारावर निवडून आलं. हे बहुमताचा दावा करत असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या जनतेने दूरपर्यंत पसंती दिली नव्हती. काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीचे 54. लोकसभेत काँग्रेसचा 1 आणि राष्ट्रवादीचे 4. या महाराष्ट्राने स्पेशल या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कृतिशून्य राजकारणाला मतपेटीतून EVM मशीन म्हणून टाटा बाय बाय करत त्यांना सरकारपासून वंचित ठेवलं, दूर ठेवलं. पण बैमानीच्या आधारावर जनतेच्या मताचा अनादर करत, अवमान करत यांनी एक अभद्र युती या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या स्वार्थासाठी, खुर्चीच्या प्रेमासाठी ही अभद्र युतीचा जन्म झाला. आणि या अभद्र युतीने पहिल्या दिवशीपासून महाराष्ट्राच्या या संकटावर मात करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या ऐवजी प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारला दोष देणं हाच या एक सरकारचा एककलमी कार्यक्रम राहिला. काहीही झालं तर केंद्र सरकारला दोष द्यायचा, आपलं अपयश हे कारण शोधून केंद्रावर टाकण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून आमची दुसरी मागणी आहे, ज्याबद्दल मी मुख्य सचिवांना स्वतः पत्र देणार आहे, की गेल्या वर्षभरात आपले मंत्री ज्या पद्धतीने जनतेमध्ये भ्रम निर्माण करतात, असत्य कथन करतात, खोटे आकडे देतात, खरी माहिती लपवतात आणि या देशात महाराष्ट्र आणि देश असं विभाजन करण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्र हा एक घटक आहे आणि देश एक घटक आहे अशी भावना जनतेमध्ये स्वतःच्या संकुचित राजकारणासाठी निर्माण करतायत. तर आमची मागणी आहे की राज्य सरकारने या संकटाचं राजकारण करत पॅनिक सिच्युएशन निर्माण करण्याचं जे काम केलं जात आहे, एक श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर, ज्यामध्ये केंद्राने आरोग्याच्या संदर्भात केलेली मदत, आर्थिक विविध शीर्षाच्या माध्यमातून केलेली मदत, यामध्ये ग्रँट एड असेल, वित्त आयोग असेल, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असेल, या GSTचा परतावा असेल, या संदर्भामध्ये औषधीच्या संदर्भात केलेली मदत, अन्न पुरवठ्यासाठी केलेली मदत,
हे केंद्राने आकडे देण्याच्या ऐवजी राज्यांनी श्वेतपत्रिका काढावी की केंद्राने राज्याला आजपर्यंत केलेली वर्षभरातली मदत ही जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राज्य सरकारने काम करण्याची आवश्यकता आहे. हे करण्याच्या ऐवजी दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की या राज्याचा सूड घेण्याचा एक कलमी कार्यक्रम हा सरकारचा सुरू आहे. माननीय प्रवीण दरेकरजी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावं म्हणून ब्रूम फार्मा नावाच्या दमनच्या कंपनी ज्यांच्याकडे लायसन्स नव्हतं त्या कंपनीला जसं सन्माननीय आपले नेते माननीय गडकरीजींनी वर्धा येथे साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या निर्मितीच्या साठी प्रयत्न केले. माननीय गडकरीजी हे टीका करण्याच्या ऐवजी त्या संकटात प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात. भिलाई प्लांट मधून विशेष टँकर आणून प्राणवायू प्राप्त व्हावा, ऑक्सिजन प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करतात. टीका करण्याच्या ऐवजी सकारात्मक रचनात्मक भूमिका घेत स्वतः पुढाकार घेतात. तसाच पुढाकार प्रवीण दरेकरजींनी, माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी ब्रूम फार्मा या कंपनीला इंजेक्शन बनवण्याच्या दृष्टीने लायसन्स दिलं आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे आपल्या राज्याला उपलब्ध व्हावे या दृष्टीने त्यांनी नियोजन केलं. तर कंपनीच्या मालकाला एक दहशत दाखवत या खंडणीखोर सरकारने एक नवीन राजकीय दहशतवाद निर्माण केला आणि जेव्हा त्या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये आणून बसवलं आणि जेव्हा विचारणा झाली की कोणत्या सेक्शन मध्ये कोणती धारा आहे, कोणता कायदा आहे, कोणत्या संविधानाच्या तरतुदीनुसार तुम्ही अटक केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही आम्ही फक्त चौकशी करायला आणलं. पोलिसांच्या गणवेशाला डाग लावण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होते. पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था उत्तम ठेवणे. खंडणीखोर माफिया यांना बेड्या टाकत या महाराष्ट्राच्या शत्रू आणि दुश्मनांना जेलमध्ये भरणे याऐवजी इंजेक्शन निर्माण करून लोकांचा जीव वाचवणाऱ्यांना दहशत निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या आदेशावरून जे होत आहे ते निंदनीय आहे. नवाब मलिक जे गोंदियाचे पालकमंत्री आहे, केंद्र सरकारवर टीका करण्याच्या ऐवजी गोंदियामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही म्हणून ज्या निष्पाप जीवाला नवाब मलिक यांच्या पालकमंत्री पदावर असताना जीव गमवावा लागला, त्यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन करण्याच्या ऐवजी या संदर्भामध्ये योग्य उपाययोजना करण्याच्या ऐवजी या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने बंदी टाकली अशी खोटी माहिती एक कुठून तरी एक पत्र आणायचं आणि घाईघाईनी ही माहिती अन्न औषधी प्रशासन मंत्र्यांनी दिली असती, ही माहिती राजेश टोपेंनी दिली असती, पण नाही, यांना घाई लागली. यांना एवढी घाई लागली की एक कागद हातात आल्याबरोबर यांच्या दृष्टीने तर केंद्र सरकारवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी जसा काही यांच्याकडे हातात बॉम्बच आला, हा फुसका बॉम्ब घेऊन त्यांनी आरोप तर केले, हा नकली बॉम्ब घेऊन त्यांनी आरोप केले, पण त्यांच्या लक्षात आलं नाही की मंत्री म्हणून त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 उल्लंघन केलं आहे, ज्यामध्ये त्यांना 1 वर्षापर्यंत मुदतीची शिक्षा त्या कायद्याच्या तरतुदीनुसार होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने त्वरेने
या सेक्शन 54 नुसार पनिशमेंट फॉर फॉल्स वॉर्निंग माहिती देणं या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यानंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने घाईघाईने माहिती नसताना हातात कोणताही कागद घेऊन आपल्याला फोननी माहिती घेता आली असती. आपण या विभागाच्या सचिवांशी चर्चा करू शकला असता, या विभागाच्या मंत्री महोदयांशी चर्चा करू शकला असता. पण आपल्याला कौशल्य विकास विभाग आहे याचा अर्थ दुसऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य न देता केंद्राला बदनाम करण्याचं कौशल्य फक्त स्वतःच निर्माण केलं आणि आपलं मंत्रीपद म्हणजे केंद्राला बदनाम करण्यासाठी दिलेली जबाबदारी आहे असं समजून केंद्र सरकारच्या विरोधात अशा पद्धतीने खोटी असत्य माहिती व लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम राज्य सरकारच्या मंत्र्यांनी करू नये. एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय राजकारण करू नका, उणे दुणे काढू नका असं एकीकडे आवाहन करतात आणि दुसरीकडे राज्य सरकारला जेव्हा आम्ही काही सूचना देतो, राज्य सरकारला विनंती करतो की या संकट समयी विशेष गंभीरतेने काळजी घेण्यासाठी सूचना केल्यात तर त्या सूचनांवर मात्र लक्ष दिलं जात नाही. माझं माननीय मुख्यमंत्र्यांनाही आवाहन आहे की आपण आपल्या साऱ्या अशा बेताल वक्तव्य देणाऱ्या मंत्र्यांना निश्चितपणे सावधानी घेण्याची, खबरदारी घेण्याची शिकवणूक द्यावी, त्यांना सावधान करावं. आता राजकारण करण्याची वेळ नाही, उणे दुणे काढण्याची वेळ नाही. पण माननीय पंतप्रधान महोदयांबद्दल अविश्वास निर्माण करत 59,970 मृत्यू झाले आहे, ज्याच्या कुटुंबावर आघात येतो. एका व्यक्तीचा मृत्यू या पृथ्वीच्या साऱ्या दुःखापेक्षाही जास्त असतं. एक व्यक्तीचा जीवन, एक व्यक्तीचं जीवनाचं मूल्य हे पृथ्वीच्या साऱ्या संपत्तीपेक्षा मूल्यवान असतं. हेवे दावे सोडून उणे दुणे काढण्याचं काम न करता आणि खोटी माहिती मंत्र्यांनी न देता या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्य सरकारने राजकारण सोडून, सुडाचं राजकारण सोडून आता सेवेचं राजकारण करावं असं आवाहन मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करतो. आणि भारतीय जनता पार्टी सकारात्मक दृष्टीने पक्षभेद विसरून सरकारच्या पाठीशी, मुख्यमंत्री महोदयांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभं राहण्याचं आम्ही अभिवचन देतो. आणि राजकारण कराल तर मात्र सावधान राहा की या प्रत्येक होणाऱ्या मृत्यूची किंमत सरकारला चुकवावी लागेल. माझी पत्रकार परिषद संपली आहे. तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारता येईल. भाऊ, हॅलो, हा विचारा. बोला प्रतीकजी, बोला. भाऊ, मी म्हणत आहे की आता जसं विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि विलगीकरण मध्ये पण बेडची कमी आहे. हॅलो, हा हा, मी आवाज ऐकतोय. हा, विलगीकरण मध्ये पण बेडची कमी आहे आणि म्हणजे लहान मुलांपासून तर आता वयोवृद्धपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कंटिन्यू मध्ये सुरू झालेला, त्यांना ते कोरोनाची लागण सुरू झालेली आहे. पण बेडची कमतरता भासत आहे. आता मोठमोठे मंगल कार्यालय, शाळा, कॉलेजेस बंद आहे. तर म्हणजे जनताचं, नागरिकांचं हे म्हणणं आहे की तिथे आपण ते विलगीकरणाचं आणि बेडची व्यवस्था करण्यात यावी. आणि विदर्भाचे जे 3 मंत्री आहेत, जे सत्ताधारी नेते आहेत, ते इथे लक्ष देत आहेत. त्यांना हे पण नाही माहित की लॉकडाऊन केव्हा लागलं. तर काय म्हणाल, काय प्रतिक्रिया आपली याच्यावर? नाही, तुमचं म्हणणं खरं आहे की आता 3 गोष्टीवर लक्ष आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. एक, आरोग्य सुविधा. या आरोग्य सुविधाचं आकलन, मूल्यांकन, नियोजन ज्या पद्धतीने आता साधारणतः कोरोनाचा प्रसार होतोय, म्हणजे आजची जर आपण साधारणतः आकडे घेतले तर 100 मागे 16 माणसं, म्हणजे 100 माणसांच्या टेस्टिंग महाराष्ट्रात केल्या तर 15.99% म्हणजे 16 हे लोक साधारणतः पॉझिटिव्ह निघताय. आणि याशिवाय सर्वात मोठी अडचण आपली राज्याची आहे की रिपोर्ट दिल्यानंतर 72 तास त्याचा काय निकाल आहे, रिझल्ट काय येत नाहीये. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती टेस्ट करतो त्यानंतर तो दुर्दैवाने
तो प्रसार करत फिरतो. आणि म्हणून तुम्ही म्हणत आहात ते योग्य आहे की सारी मंगल कार्यालय आवश्यक असतील तर काही हॉटेल्स, कारण पहिल्या लाटेमध्ये मोठ्या महानगरात, मोठ्या नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रापर्यंत पहिली लाट मर्यादित होती. आता ती तालुका स्तरापर्यंत गेली आहे आणि असा अंदाज आहे की पुढची तिसरी लाट हे रिमोट प्लेस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून याचं डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल. एक, आरोग्य सुविधा व पुढचं आकलन मूल्यांकन करून त्याच्यामध्ये आपल्याला विस्तार करण्याची तयारी आता करावी लागेल, ज्यामध्ये अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन तिन्ही प्लॅन करावे लागेल. कारण तुम्ही कुठेही जा जगामध्ये, कोणी छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही की 2024 पर्यंत कोरोना संपेल, की 2025 पर्यंत संपेल, की 2027 पर्यंत संपेल, की मलेरिया सारखा हा असाच सुरू राहील. आणि म्हणून याच्यावर आपल्याला परमनंट केलं पाहिजे. दुसरा प्रश्न, ज्यामध्ये एकीकडे आरोग्य सुविधा वाढवताना आपल्याला हा प्रयत्न करायचा, ज्याच्यामध्ये मी काही सूचना सरकारला केल्या. स्वतः मी व्यक्तिगत मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की तुम्ही जिल्हानिहाय आता बैठका सुरू करा, कारण प्रत्येक जिल्ह्यानिहाय काही प्रश्न आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही की ज्यामध्ये 3 डिजिट मध्ये रुग्णसंख्या आहे. 4 डिजिट, 5 डिजिट आणि पुण्याला तर 6 डिजिट, म्हणजे 1 लक्षाच्या वरती गेले आहेत. मग अशा प्रसंगामध्ये जिल्हानिहाय आढावा घेणे, दीर्घकालीन करणे, कोरोनाचे निर्णय वेगाने घेण्याची पद्धत. आज दुर्दैवाने मंत्रालयात फाईल पाठवल्यावर ती फाईलच कोरोनाग्रस्त होऊन जाते. 8-8, 15-15 दिवस क्वारंटाईन व्हायला लागली फाईल. 14-14 दिवस क्वारंटाईन राहते मंत्रालयात, ती बाहेर निघत नाही. अशा प्रसंगात एका दिवसात जर फाईलचा निपटारा झाला नाही तर या अधिकाऱ्यांना, आता काही शब्द मी वापरू शकत नाही, आपल्या विदर्भात अनेक शब्द आहे, पण अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. तुम्ही फाईल 14-14 दिवस क्वारंटाईन करता आणि बाकी काही फाईली कशा वेगाने निघतात हो. म्हणजे एखाद्याचं बिल काढायचं असेल आणि त्याने नुसतं नमस्कार केला की मग त्याची फाईल तर बरोबर निघते 8 तासात. कोरोनाची फाईल ती मात्र 14-14 दिवस क्वारंटाईन कशी होते. आणि याच्यावर मी मुख्यमंत्री महोदयांना एक सूचना केली की या फाईल्सला एक रेड फ्लॅग लावा, आणि रेड फ्लॅग लावा किंवा रेड फ्लॅग पाहून जर फाईल थांबवत असेल तर ग्रीन लावा. कारण काही लोकांचं डोकं फार चालतं, रेड आहे म्हणजे थांबवून द्या, म्हणजे तसं नसेल. आता रेड म्हणजे तातडी आपण म्हणतो, ठीक आहे ग्रीन लावा, पण जर ती फाईल 24 तासात निघाली नाही तर एक कायदा तातडीने करा, त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. दुसरा मुद्दा हा झाला आरोग्याशी संबंधित. दुसरा, वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये कारण नसताना काय भीती निर्माण केली हो. मी स्वतः माननीय हर्षवर्धनजीशी बोललो, माननीय गडकरी साहेबांशी 4दा बोललो, आणि आपल्यालाही माहिती की गडकरी साहेब ताबडतोब एखादा विषय त्यांच्याकडे आला तर बोलतात. 17 लक्ष वॅक्सिन आपल्याकडे आहेत आणि त्याचा योग्य, शेवटी वॅक्सिन ही काही अशी गोष्ट नाही आहे की आपण गोडाऊन मध्ये ठेवून घेतलंय. आता यामध्ये रोज तयार होत आहे, रोज दिले जात आहे, 2-2, 3-3 दिवसाचा आपण देतो. महाराष्ट्रामध्ये रोज 4 लक्ष वॅक्सिन लागतात. 17 लक्ष वॅक्सिन जर आपल्याकडे होत्या, आतापासूनच सुरू केलं वॅक्सिन नाही वॅक्सिन नाही. बरं, हे वॅक्सिन नाही याच्यासाठी तुम्ही संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असती, सचिव टू सचिव त्या चर्चा झाली असती, काही तुम्ही पत्र पाठवले असते तर मी समजू शकलो असतो. पण ते न करता आश्चर्य हे आहे की काही झालं की फक्त केंद्राच्या विरुद्ध त्यामध्ये बदनामी करायचं, हे एक. तर त्याच्यामुळे वॅक्सिनेशन. आणि तिसरं, जनजागरण, ज्यामध्ये सर्वात मोठी गंभीर गोष्ट जी जाणवत आहे ती, आता जसं ग्रामीण भागात यावेळी थोडा कोरोना पसरतोय. एक छोटस घर आहे, एकच शौचालय आहे. आता इथं शाळा जिल्हा परिषदच्या घेणे, या निमित्ताने मी तर असं म्हणेल की सरकारने 50-100 कोटी रुपये खर्च करून सर्व जिल्हा परिषद शाळांना रंगरंगोटी करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, त्या ठिकाणी साधारणतः पंखे, लाईटची व्यवस्था करून ठेवणे, पुढे जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना कामी येईल ना. तिथं बाथरूम तयार करणे, असंही आपल्याला पिण्याचं पाणी, रंगरंगोटी दिली तर शेवटी शिक्षणावर खर्च करताना एवढ्या काय अडचणी आहे. आपण इतका खर्च करतोच ना. आता आमचा आमदार निधी याच वर्षी आपण म्हणत होतो टंचाई आहे टंचाई आहे, पण टंचाईमध्ये 1 कोटी वाढवला ना. 50-50 हजार रुपयाचे आपण चष्मे घेतोय, मंत्र्यांच्या घरांना पैसे गावतोय, मंत्र्यांच्या दालनांना गावतोय, गावा ना. पण हे गावताना शिक्षणाला नाही गावायचे का? त्या शाळांची दुरुस्ती करून तिथं क्वारंटाईनची व्यवस्था करता येते. पण ते करण्यासाठी आता आपण सरकारला अनेक गोष्टी दिल्या आहेत,
पण ठीक आहे, बघू आपण. राहुल पांडे. हा राहुलजी राहुलजी पांडे. राहुलजी बोला ना. हेलो सुधीर भाऊ. हाँ राहुल पांडे. बोलो राहुल बोलो. हाँ राहुल जी बताइए, राहुल जी बताइए. हा सुधीर भाऊ, आता आपण राज्य सरकारकडे एवढ्या मागण्या केल्या, आपण राज्याचं अर्थ खातं सांभाळलं होतं, राज्याची आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या मागण्या पूर्ण करायला सक्षम आहेत का? आता आपण जसं म्हणालात की ग्रामीण भागातल्या शाळांना त्यांच्या सोयी वाढवता येतील, नंतर त्या कामी येतील, पण मुळात इंजेक्शन जे घेतात आहे त्याचे पैसे सुद्धा राज्य सरकारने दिलेले नाही, त्यामुळे सप्लायर्स तिथे पोहोचवत नाहीये. ऑक्सिजन देणाऱ्यांचे पैसे रडकुंडीला येईपर्यंत आलेले नाहीये. तर राज्य सरकार ज्या लोकांच्या मदतीवर ही सगळी लढाई लढू पाहते त्यांना द्यायला जर पैसे नाहीये, तर आपण ज्या मागण्या करतात ते देण्यासाठी राज्य सरकारजवळ पैसे आहेत का, दुसरं राजकीय इच्छाशक्ती आहे का? नाही, शेवटी राज्य सरकारकडे पैसे नसते, आपण एक मिनिट धरू की एक पैसे नसते, तर तुम्ही आमदारांचा 3 कोटीचा निधी 4 कोटी आत्ता केलं ना परवा, म्हणजे 1 महिन्यापूर्वी. तुम्ही चष्मे घ्यायला 50,000 रुपयाचा GR तुम्ही आत्ता काढला. तुम्ही साधारणतः 2,000 कोटी हे तुम्ही 25-15 मध्ये आमदारांना खुश करण्यासाठी वाटलेत. 2,000 कोटी नगर परिषदा किंवा महानगरपालिकेला अनुदान देण्यासाठी डिसेंबरमध्ये 808 किंवा 888 कोटी, म्हणजे 800 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम दिली. आपण पगारासाठी रोज 400 कोटी हे बरोबर देतोय ना, 12,000 कोटी महिन्याला पगारासाठी देतोय ना आपण. 6,500 कोटीचा नांदेडचा रस्ता करण्याचा निर्णय हा आपणच केला ना, 6,500 कोटीचा. आता बांधकाम खात्याचे 11,000 कोटी रुपये तुम्ही 4 दिवसात वाटप केलेच ना. मग मला एक गोष्ट समजत नाही, मी तर एक मोठी यादी सांगू शकतो की साधारणतः 1,00,000 कोटी रुपये काही दिवसांमध्ये आपण दिले, की जे दिलं पाहिजे, याच्याबद्दल वाद नाही. शेवटी अर्थचक्र फिरवायचं असेल तर रस्ते असतील, बाकी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. पण तुम्ही असं जर म्हणत असाल की मी ताज हॉटेलची थाली लग्नात घालून खाऊ घालू शकतो, पण मंगळसूत्र मात्र मी पितळेचं घेईल कारण ते पैसे नाही, हे नियोजन योग्य मानलं जात नाही. औषधीसाठी पैसे नाही, इंजेक्शनसाठी पैसे नाही, कोविड फॅसिलिटी करण्यासाठी, कोविड संकटावर मात करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही, गोरगरिबांना पॅकेज द्यायला पैसे नाही. बरं, काही पैसे तर लोकांच्या हक्काचे आहे. बांधकाम कामगाराचे 9,000 कोटी आहे, त्याचं व्याज 6%, आम्ही 8% कर्ज घेतो ना महाराष्ट्र. 9,000 कोटी म्हणजे 8% घेतलं तर 720 कोटी रुपये तर व्याजच येतं. तुम्ही ते व्याजही वाटायची नियत नाही का? तुमच्या घरचे पैसे घेताय का? तुमच्या लॉकर मधून कोणी तुमचे सोनं दागिने काढताय? हे नियोजन शून्य आहे. आणि याला मला वाटतं की बैमानीच्या आधारावर जेव्हा सत्ता येते तेव्हा ते 24 तास त्यांच्या डोक्यात तेच विचार असतो की हे तो गडबड होगी, मग ते योग्य नियोजन करण्यामध्ये असफल होत आहे. नाही तर महाराष्ट्रामध्ये, या देशातल्या प्रत्येक 3 मागे 1 मृत्यू महाराष्ट्राचा. आपण एवढ्या आरोग्य सुविधा नंबर 1चा महाराष्ट्र म्हणतो, जगामध्ये 36व्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे, आणि आमच्यापेक्षा पैसे गरिबांसाठी नाही, हे दुर्दैव आहे. आणि याच्यामध्ये नवाब मलिक सारखे लोक ज्या पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या चिनड्या उडवतात, ते तर अजून दुर्दैवी आहे. मनीष कुलकर्णी. नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करावा असं म्हणताय सुधीर भाऊ, पण हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो की राज्य सरकारच्या? गुन्हा दाखल करणे, कायदा जरी हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 हा जरी आपण रिपब्लिक ऑफ इंडियाने कायदा केला असला, जसं इंडियन पिनल कोड, या इंडियन पिनल कोड हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कायदा असला.